करायचा। साक्री तालुक्यात येणाऱ्या निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फोपादे गावाच्या शिवारात सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टॉवरवरील कॉपर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून वाहनासह एकूण 5,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास फोपादे शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवर क्रमांक J31 मधील 240 KRMH ची सुमारे 360 मीटर लांबीची अंदाजे 3,60,000 रुपये किमतीची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। या प्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 055/2026 नोंदवण्यात आला असून BNS कलम 305, 331/4, 324/4, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या तपासातून संशयितांचा शोध घेतला। त्यानुसार आरोपी फैजान रज्जाक खाटीक राहणार जैताने तालुका साक्री, सुखदेव आनंदा कोळी राहणार रजाळे जिल्हा नंदुरबार, अल्तमास शौकत सय्यद राहणार निजामपूर तालुका साक्री, दीपक पंडित सोनवणे, पावबा राजू मीन, करण राजू मोरे तिघेही राहणार धुसाणे तालुका साक्री जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपींकडून गुन्हा करताना वापरलेली इको गाडी क्रमांक GJ05RJ 9727 तसेच चोरीस गेलेली कॉपर केबल आणि इतर साहित्य असे एकूण 5,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भांबरे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील केबल चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।